हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप सर्वजण अंदाज मजेत आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 12वीची जी काही 7th पोएम आहे, शी वॉक्स इन ब्युटी. या पोएमचं आईस ब्रेकर्स, त्याचबरोबर मार्जिंग क्वेश्चन आणि ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे ते आपण काय करणार आहोत, तर याची प्रश्न उत्तर आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. सर्वात महत्त्वाची सूचना, या पोएमला सुद्धा मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही पोएमसुद्धा चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग शी वॉक्स इन ब्युटी या पोएमचं आईस ब्रेकर, मार्जिंग क्वेश्चन, त्याचबरोबर ब्रेनस्टॉर्मिंग यांची प्रश्नोत्तर समजून घ्यायला. आईस ब्रेकर्समधील पहिला प्रश्न आहे, वाईल जजिंग एनी पर्सन यू वुड कन्सिडर सर्टन अस्पेक्ट. आता अस्पेक्ट म्हणजे पैलू. ओके, एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही जज करता म्हणजे त्या व्यक्तीची पारख तुम्ही करता, त्यावेळेस तुम्ही काही पैलूंचा विचार करता, म्हणजे काही अस्पेक्ट त्या व्यक्तीबद्दल तुम्ही त्या अस्पेक्टचा, त्यांच्या पैलूचा विचार तुम्ही करता. कम्प्लीट द डायग्राम आफ्टर केअरफुली थिंकिंग व्हॉट अस्पेक्ट्स यू वुड कन्सिडर. आता खाली काही एक तुम्हाला तक्ता दिला आहे, तो तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे विचार केलेले पैलू आहे त्या पैलूंचा तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर नोंद करायची आहे. आणि हा तक्ता तुम्हाला काय करायचा आहे, तर कंप्लीट करायचा असणार आहे. तर बघा, सुरुवातीला त्यांनी एक आन्सर, डिफरंट अस्पेक्ट्स ऑफ अ पर्सन, वेगवेगळे एखाद्या व्यक्तीचे पैलू. ओके, डिफरंट म्हणजे वेगवेगळे पैलू एखाद्या व्यक्तीचे. ओके, तर त्यातील एक त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी, ते म्हणजे ॲपियरन्स. ॲपियरन्स म्हणजे पहिराव. म्हणजे कुठल्या व्यक्तीला तुम्ही बघता, ज्यावेळेस तुम्ही त्याला पारखता, त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम काय बघता, त्याचा ॲपियरन्स बघता, त्याचा पहिराव कसा आहे. तर याचबरोबर आणखीन कुठले पॉईंट्स आपण जर देऊ शकतो, तर आपण त्यामध्ये घेऊ शकतो. बघा, मॅनर्स म्हणजे काय, तर वागण्याची पद्धत, शिष्टाचार किंवा मग त्याला ढब असं म्हणतो, शिष्टाचार असं म्हणतो आपण. वागण्याची पद्धत आपण त्यामध्ये घेणार आहोत. त्या व्यक्तीची वागण्याची पद्धत कशी आहे त्याचा विचार करतो आपण. त्या पहिलीचा सुद्धा विचार करतो एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीला आपण जज करतो त्यावेळेस. फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावरील हावभाव. ओके, फेशियल एक्सप्रेशन्स हे सुद्धा आपण बघतो. बॉडी लँग्वेज म्हणजे शारीरिक भाषा, शारीरिक हावभाव कसे आहेत त्याचे. ओके, त्यानंतर स्पीच म्हणजे बोलणं कसं आहे हे सुद्धा आपण बघतो. बिहेवियर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे हे सुद्धा आपण बघतो. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा आपण काय करत असतो, जज करत असतो, एखाद्या व्यक्तीची आपण पारख करत असतो तेव्हा. स्मार्टनेस, तो किती चलाक आहे, किती हुशार आहे हे सुद्धा आपण बघतो. मॅच्युरिटी, तो किती परिपक्व आहे, म्हणजे जर किती समज आहे हे सुद्धा आपण बघत असतो ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला काय करतो, जज करत असतो तेव्हा. दुसरा जो प्रश्न आहे तो काय, तर मेक अ लिस्ट ऑफ प्रोवर्ब्स अँड कोटेशन्स रिलेटेड टू ब्युटी. ब्युटी संबंधित तुम्हाला म्हणी तुम्हाला सांगायचे, कोटेशन्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर काही तुम्हाला मी ते देतोय. इंटरनेटवर तुम्ही सर्च जरी केलं तर तुम्हाला कोटेशन्स आणि प्रोवर्ब्स भरपूर मिळतील त्यावर. परंतु इथे आता आन्सरवर तुम्ही लिहू शकता. काही सिलेक्टेड तुम्हाला सांगतो मी. तर तिथे पहिला लिहू शकता तुम्ही, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. बिहोल्डर म्हणजे बघणारा, प्रेक्षक. तर सुंदरतेची स्थिती कोणाची असते, तर बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असते. असे जर तुम्ही अर्थ लिहू शकता, आन्सर लिहू शकता याचं. सेकंड घेऊ शकता तुम्ही, ब्युटी इज नॉट इन द फेस, इट इज अ लाईट इन द हार्ट. सुंदरता काय नसते तर चेहऱ्यामध्ये नसते, तर ती काय असते तर माणसाच्या व्यक्तीच्या हृदयात असते. नंबर थर्ड घेऊ शकतो तुम्ही, आउटर ब्युटी अट्रॅक्ट्स बट इनर ब्युटी कॅपिटिवेट्स. आउटर ब्युटी बाहेरील जे सौंदर्य आहे, ओके, फिजिकल सौंदर्य ज्याला आपण म्हणतो, शारीरिक सौंदर्य, ते अट्रॅक्ट करतं म्हणजे आकर्षित करतं. परंतु इनर ब्युटी म्हणजे आंतरिक सौंदर्य जे असतं ते काय करतं, तर मोहित करण्याचं काम करतं. पुढचा तुम्ही घेऊ शकता, देअर इज अ ब्युटी इन सिम्प्लिसिटी. साधेपणाच काय असतं, तर सुंदर असतो किंवा त्यात सुंदरता असते. पुढचा घेऊ शकता तुम्ही, एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरीवन सी इट. प्रत्येक जे असतं ते सुंदर, प्रत्येक गोष्ट सुंदर आहे, परंतु सर्वजण ते बघू शकत नाही किंवा सर्वजण ते बघत नाहीत. आउटर ब्युटी टर्न्स द हेड बट इनर ब्युटी टर्न्स द हार्ट. आउटर ब्युटी म्हणजे बाह्य सौंदर्य जे आहे ते काय करतं, तर आपल्याला मागे वळून बघायला मजबूर करतं. परंतु जे इनर ब्युटी म्हणजे आंतरिक सौंदर्य आहे ते काय करतं, तर आपलं हृदयच परिवर्तन करत असतं. अशा प्रकारे तुम्ही याचे प्रोवर्ब्स किंवा कोटेशन्स लिहू शकता. आईस ब्रेकर्समधील शेवटचा प्रश्न बघा, डिस्कस युअर इम्प्रेशन्स अबाउट समवन्स पर्सनॅलिटी अँड से व्हॉट यू लाईक द मोस्ट अँड वाय. आता एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर पडलेल्या प्रभावावर तुम्हाला चर्चा करायची. डिस्कस करणं म्हणजे चर्चा करणं. इम्प्रेशन म्हणजे प्रभाव आणि पर्सनॅलिटी म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर तुमच्यावर काय प्रभाव झाला त्याचा ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि से व्हॉट यू लाईक द मोस्ट अँड वाय, आणि तुम्हाला त्या व्यक्तीतील सर्वात जास्त काय आवडलं आणि का हे तुम्हाला सांगायचं आहे. आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुमचे मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा मग तुमचे आईवडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, किंवा एखादा फिल्म स्टार असेल किंवा एखादा क्रिकेटर असेल, त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला काय आवडलं याची मी थोडक्यात माहिती सांगतोय. जे काही व्हाय ह्याचा प्रश्न आहे ना, का,
हे तुम्हाला काय करायचं तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर पहिली गोष्ट आपण लिहू शकतो ह्युमॅनिटी. म्हणजे एखादी व्यक्ती मला आवडतोय, तिची पर्सनॅलिटी मला आवडते, व्यक्तिमत्व आवडतंय कारण त्याच्याकडे असलेली ह्युमॅनिटी, मानवता आपण ज्याला म्हणतो. मग यामध्ये तुम्ही एखादा क्रिकेटर घेऊ शकता, जसं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता युवराज सिंग किंवा विराट कोहली. हे काय करतात तर ह्युमॅनिटी, मानवता आहे. ते काय करतात तर बऱ्याचशा ठिकाणी दान करतात. ओके, दान करतात आणि त्यातून काय तर लोकांची मदत करतात. ह्युमॅनिटी आहे त्यांच्यामध्ये. ओके, त्यानंतर मित्राबद्दल तुम्ही घेऊ शकता किंवा मग आईवडिलांबद्दल, मैत्रिणीबद्दल हे सगळं तुम्ही लिहू शकता. हंगर टू विन, जिंकण्याची भूक. आता पुन्हा आपण क्रिकेटरच घेऊया, युवराज सिंग. आता यांनी भारताला वर्ल्ड कप मिळवून दिला आहे. त्यानंतर विराट कोहली असेल, यांनी चांगल्या प्रकारचा खेळ केलेला आहे. तर यांना एक जिंकण्याची भूक आहे यांच्यामध्ये, हे तुम्ही सांगू शकता. ही क्वालिटी मला त्याच्यातली आवडते. त्यानंतर नेव्हर गिव्ह अप. ओके, शेवटपर्यंत सोडायचं नाही. ओके, तर या खेळाडूंकडून मी शिकलो की कधी काय करायचं तर कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा नाही, शेवटपर्यंत हारायचं नाही. जनरस म्हणजे दानशूर, उदार, थोर मनाचे, चांगल्या मनाचे लोक आहेत. इतरांना मदत करतात, हेल्पिंग असं नेचर आपण त्यांचं सांगू शकतो. एलिगन्स, सुरेखपणा, लावण्य. ओके, तर हे कसे तर एलिगंट आहेत, ग्रेसफुल आहेत, चार्मिंग असे हे लोक आहेत. ओके, त्यानंतर मोटिवेशनल, प्रेरक आहेत. आता जसं युवराज सिंगचं तुम्ही घेऊ शकता की कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा तो त्यातून बाहेर आला, इंडियन टीममध्ये कमबॅक केलं. ओके, आणि बघितलं तर दोन्हीही 2007चा वर्ल्ड कप असेल, T20 किंवा 2011चा वर्ल्ड कप असेल, त्यामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणजे की पूर्ण सिरीजमध्ये चांगला खेळ केली असतं तर त्याला नावाजलं गेलं. तर अशा प्रकारे सांगू शकतो की मोटिवेशनल आहे, प्रेरणा त्याच्याकडून आपल्याला मिळते. ओके, आणि त्यानंतर तुम्ही घेऊ शकता सिम्प्लिसिटी, साधेपणा आहे, नम्रता आहे, हंबलनेस ज्याला आपण म्हणतो, नम्रता आहे, इतरांसोबत चांगलं वागण्याची पद्धत आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही यामध्ये काय करू शकता, लिहू शकता. अंडरस्टँड. तर इथे आपला जो आईस ब्रेकरचा जो पार्ट आहे तो काय होतो तर संपत आहे. आय होप तुम्हाला हे जे आईस ब्रेकर आहे त्याचे प्रश्न उत्तर समजलेले आहेत. आता आपण वळत आहोत पुढचा पॉईंट, तो म्हणजे काय तर मार्जिन क्वेश्चन्स काय आहेत. तर मार्जिन क्वेश्चनमध्ये पहिला प्रश्न दिसतो बघा पोएमच्या, तो म्हणजे द कलर ऑफ द लेडीज हिअर इज, म्हणजे ज्या महिलेचं वर्णन या कवितेत केलेलं आहे त्या महिलेचे जे केस आहेत, त्या स्त्रीचे जे केस आहेत ते कुठल्या कलरचे होते. ओके, तर त्याचा आन्सर आहे बघा ब्लॅक. म्हणजे ब्लॅक तुम्हाला असं वर्ड लिहायचं आहे. का बरं ब्लॅक तर रॅवन हा वर्ड वापरलेला आहे ब्लॅक कलरसाठी. आता रॅवनचा अर्थ होतो की एक कावळा ज्याला आपण म्हणतो, जे पंख जास्त कसे असतात तर अतिशय शायनी ब्लॅक असतात. तर त्यामुळे तिचं कलर जे आहेत त्या केसांचा कलर तो कसा होता तर रॅवन सारखा होता. रॅवन म्हणजे काय तर ब्लॅक कलरचा तो होता. तर ब्लॅक असं त्याचा आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे द फ्रेज ड्वेलिंग प्लेस रेफर्स टू हर. आता ड्वेलिंग प्लेस हा जो काही फ्रेज आहे ती काय रेफर करते तर ते रेफर करते तिचं माइंड, हर माइंड, MIND, माइंड हे त्याचा आन्सर असणार आहे. फुल स्टॉप द्यायला विसरू नका शेवटी आन्सर लिहिल्यानंतर. आता आपण वळत आहोत पुढचा पॉईंट, तो म्हणजे काय तर ब्रेन स्ट्रोमिंगचे प्रश्न उत्तर काय करूयात आपण आता समजून घेऊयात. ब्रेन स्ट्रोमिंगकडे मधील पहिला जो प्रश्न आहे तो आहे A1. त्यामधील पहिला, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. याचा अर्थ होतो की सौंदर्य जे आहे ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. बिहोल्डर म्हणजे पाहणारा, ब्युटी म्हणजे सौंदर्य. थोडक्यात काय अर्थ होतो याचा, सौंदर्य हे जे सौंदर्य हे जे आहे ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. यू हॅव प्रोबॅबली हर्ड धिस सेईंग. तुम्ही कदाचित ही म्हण ऐकली असेल. डिस्कस इन युअर क्लास हाऊ फार द स्टेटमेंट इज ट्रू. हे विधान तुम्हाला कितपत खरं आहे याचं तुम्हाला काय करायचं, वर्णन करायचं आहे वर्गामध्ये, चर्चा करायची तुम्हाला की हे तुम्ही विधान कितीपत खरं आहे या संदर्भात. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द स्टेटमेंट ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर मीन्स द ब्युटी इज सब्जेक्टिव्ह अँड देअर फोर व्हॉट इज ब्युटिफुल फॉर वन पर्सन मे नॉट बी ब्युटिफुल फॉर अनादर. आता जे स्टेटमेंट आहे ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर म्हणजे काय तर सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं, हे जे काही वाक्य आहे. ओके, हे काही स्टेटमेंट जे आहे, हे काही विधान आहे. याचा अर्थ होतो आहे ब्युटी इज सब्जेक्टिव्ह. सुंदरता जी असते किंवा सौंदर्य असते ते कसं तर व्यक्तिनिष्ठ आहे. ओके, व्यक्तीनुसार ते बदलतं. अँड देअर फोर, आणि त्यासाठी व्हॉट इज ब्युटिफुल फॉर वर पर्सन, एखाद्या व्यक्तीला जी गोष्ट सुंदर वाटते मे नॉट बी ब्युटिफुल फॉर अनदर. ते असं नाही सांगता येणार की आपण ती गोष्ट इतर व्यक्तीसाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा ती सुंदर असेलच. द स्टेटमेंट इज कम्प्लिटली ट्रू बिकॉज अ पर्सन्स आयडिया ऑफ ब्युटी इज डिपेंडंट ऑन अ व्हरायटी ऑफ फॅक्टर्स. आणि हे जे वाक्य आहे ते निश्चितच सत्य आहे, कारण एखादी व्यक्ती आहे त्याची जी आयडिया आहे म्हणजे ती जी कल्पना आहे सौंदर्याबद्दलची इज डिपेंडंट ऑन व्हरायटी ऑफ फॅक्टर्स. ती काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्सवर, वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांवरती डिपेंड असते.
अवलंबून असते, एखाद्या व्यक्तीची कल्पना सौंदर्याबद्दलची. अँड दिस फॅक्टर्स हेल्प देम टू परसिव्ह अन आयडिया ऑफ ब्युटी दॅट इज युनिक टू देम. परसिव्ह म्हणजे काय तर अंडरस्टँड करणं, आकलन करणं. ओके. अँड दिस फॅक्टर्स हेल्प देम, आणि हे जे फॅक्टर्स आहेत, हे जे घटक आहेत जे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे आहेत, हेल्प देम हे त्यांना मदत करतात कशासाठी तर सौंदर्याची कल्पना समजून घेण्यासाठी, आणि ती कशी असते तर युनिक असते व्यक्तीनुसार. ओके. इट इज ऑफन सेड वन मॅन्स थ्रश इज अनादर मॅन्स ट्रेजर. असं नेहमी म्हटलं जातं की वन मॅन्स थ्रश. ओके. थ्रॅश म्हणजे काय तर कचरा. एखाद्या व्यक्तीला एखादा कचरा जो असतो, एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट कचरा असते, इज अनादर मॅन्स ट्रेजर, आणि तीच गोष्ट जी असेल ती दुसऱ्या व्यक्तीसाठी काय असते तर ट्रेजर म्हणजे संपत्तीसारखी असते. मिनिंग वन पर्सन मे फाइंड समथिंग टू बी ऑफ नो व्हॅल्यू, म्हणजे याचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट जी असेल ती त्या गोष्टीचं काही महत्त्व नसतं, मूल्य नसतं. वेराज त्याच वेळेस फॉर अनादर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी इट मे टर्न आउट टू बी समथिंग प्राइसलेस, तीच गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी काय असते तर प्राइसलेस असते. ओके. समजते सर्वांना. तर हे अशा प्रकारे आपल्याला दिसतंय. द डिफरन्स लाईज इन परसेप्शन, हे जे डिफरन्स असतं ते व्यक्तीच्या अंडरस्टँडिंगवर, आकलनावर अवलंबून असतं. अ सब्जेक्टिव्ह आयडिया लाईज ब्युटी कॅनॉट बी क्वालिफाईड बाय अ पर्सन फॉर अनादर. इच इंडिव्हिज्युअल हॅज टू परसिव्ह इट इन देअर ओन वे. अ सब्जेक्टिव्ह आयडिया ही जी की व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे, लाईक ब्युटी, कुठली सुंदरता, सौंदर्य, कॅन नॉट बी क्वालिफाईड बाय अ पर्सन फॉर अनादर, ती काय असते तर व्यक्तीनुसार वेगळी असते. आणि इच इंडिव्हिज्युअल हॅज टू परसिव्ह इट इन देअर ओन वे, आणि प्रत्येक व्यक्ती हा काय करत असतो तर सुंदरतेला, सौंदर्याला काय करत असतो तर स्वतःच्या मनानुसार अंडरस्टँड करत असतो, असा त्याचा अर्थ इथे होतो आहे. पुढचा जो प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द मोस्ट इन्स्पायरेशनल पर्सन यू हॅव कम अक्रॉस. तुम्हाला काय करायचं, तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या सहकार्यासोबत तुम्हाला चर्चा करायची आहे. कशाबद्दल तर एखादा प्रेरणादायी व्यक्ती, इन्स्पायरेशनल पर्सन जो आहे, प्रेरणादायी व्यक्ती जो आहे त्याच्यात तुम्ही संपर्कात आलात किंवा तुम्ही त्याला बघितलं आहे. ओके. त्या संदर्भात तुम्हाला त्याच्यासोबत मित्रासोबत चर्चा करायची आहे. अँड ऑल्सो एक्सप्लेन द रिझन बिहाइंड युअर ओपिनियन, आणि तुम्हाला सांगायचं की तुम्ही हे जे मत तुम्ही त्या व्यक्तीवर बनवलं की तो व्यक्ती इन्स्पायरेशनल आहे, त्यामागचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. ओपिनियन तुम्हाला त्याच्यावर द्यायचं आहे. तर आन्सर तुम्ही घेऊ शकता बघा. आय एम रिअली इन्स्पायर्ड बाय द स्पीच ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मी काय तर खूप प्रेरणा मला मिळाली होती किंवा मिळाली आहे. कोणापासून तर APJ अब्दुल कलाम यांच्या भाषणापासून. आय हॅड वन्स अटेंडेड हिज लेक्चर. मी एकदा त्यांचं लेक्चर अटेंड केलं होतं किंवा त्यांच्या लेक्चरला मी उपस्थित होतो. आय वॉज इन्स्पायर्ड बाय हिज थॉट्स ऑन हाऊ टू डेव्हलप आवर कंट्री. आणि मी खूप त्यांच्या विचारांनी, म्हणजे त्यांचे जे विचार होते की कशाप्रकारे आपण आपल्या देशाला प्रगत करू शकतो, याच्याबद्दल हे ऐकून मी काय झालं होतं तर इन्स्पायर, म्हणजे त्यांच्याकडे मी काय झालं होतं तर म्हणजे प्रेरणा मला त्यापासून मिळते हे त्यांचे विचार ऐकून. इन हिज स्पीच, त्यांच्या भाषणात, ही स्ट्रेस ऑन ड्रीमिंग फॉर हाय एम्स, त्यांनी सांगितलं की आपण काय केलं पाहिजे, स्वप्न बघितलेले पाहिजेत उच्च अशा ध्येयांचे. ही सेड इज फेमस कोट अबाउट ड्रीम देअर, आणि त्यांनी त्याचं जे फेमस कोट आहे त्याच त्या भाषणात त्यांनी ते सांगितलं होतं. आणि ते जे कोट आहे, जे कोटेशन आहे, ओके, ते कशा संदर्भात आहे तर ड्रीम म्हणजे स्वप्नासंदर्भात आहे. काय म्हणताय ते त्यांच्या त्या कोटेशनमध्ये, ड्रीम ड्रीम ड्रीम, स्वप्न स्वप्न स्वप्न, ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स. हे जे स्वप्न असतात ते काय होतात तर विचारांमध्ये बदलतात. थॉट्स रिझल्ट इंटू ॲक्शन, आणि थॉट्स काय होतात तर ॲक्शनमध्ये कन्वर्ट होतात किंवा मग ते थॉट्स जे आहेत ते ॲक्शनमध्ये येतात, कृतीमध्ये येतात. अशा प्रकारे एक फेमस कोटेशन त्यांनी त्या भाषणात दिलं होतं. आणि त्यामुळेच मी त्यांच्याकडे मी एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघतो. ही ऑल्सो टॉक अबाउट हिज फॅमिली बॅकग्राऊंड वेन ही वॉज अ चाइल्ड. त्यांनी सांगितलं की त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड कसं होतं, ओके, पार्श्वभूमी कशी होती त्यांच्या कुटुंबाची जेव्हा ते लहान होते. वेन ही वॉज अ चाइल्ड ही वॉज बिलॉंगिंग टू पुअर फॅमिली. जेव्हा ते लहान होते तेव्हा ते गरीब कुटुंबातील सदस्य होते. आय लाईक हिज थॉट ऑन हार्डवर्क, आणि हार्डवर्कवर त्यांचे जे विचार आहेत ते मला खूप आवडतात किंवा आवडले होते. आय ऑल्सो वॉन्टेड टू अचीव समथिंग माय लाईफ हाऊ अब्दुल कलाम हॅड अचीव्ड. आणि निश्चितच मला काहीतरी अचीव करायचं माझ्या आयुष्यात, ज्याप्रमाणे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या आयुष्यात अचीव केलं होतं, साध्य केलं होतं. अशा प्रकारेच मला काहीतरी आयुष्यात करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहू शकता. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, आफ्टर रिडिंग द पोएम मॅच द कॉलम A अँड B. आता A आणि B हे जे काही कॉलम आहे तुम्हाला काय करायचे तर ते मॅच करायचे ही पोएम वाचल्यानंतर. तर आन्सर सांगतो बघा. पहिला जो कॉलम आहे, पहिल्या कॉलममधील पहिलं जो काही लाईन आहे, फ्रेज ज्याला आपण म्हणू शकतो, द लेडीज ब्युटी. आता याला तुम्ही ॲप्रोप्रिएट शोधायचं आहे कॉलम बीमध्ये. तर याचा आन्सर असणार आहे अ क्लाउडलेस स्टारी
नाईट ओके. त्यानंतर हर हेअर, तिचे केस कसे होते तर ते याचे दिले बघा वेवी अँड ब्लॅक, काळ्या कलरचे. अंडरस्टँड. हर आईज, तिचे डोळे ओके, तिचे डोळे कसे तर अ परफेक्ट ब्लेंड ऑफ लाईट अँड डार्कनेस. हर स्माईल, तिची जी स्माईल आहे, तिची जी हास्य आहे किंवा स्माईल आहे ओके, ती कशी तर सॉफ्ट, काम अँड इलेक्वेंट. अंडरस्टँड. अशा प्रकारची ती तिची स्माईल आहे. हर माइंड कसं तर ॲट पीस विथ ऑल बिलो अ हार्ट ओके. हर फेस, तिचा चेहरा आहे तर एक्सप्रेसेस थॉट्स सिरिनली अँड स्वीटली ओके. एकदम छान प्रकारे निखळपणे सुंदरतेने काय तर तिचा चेहरा जो आहे तो काय तर एक्सप्रेस करतो आहे विचारांना. हे त्याचे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. पुढचा प्रश्न दिसतोय तुम्हाला. द लेडी इन द पोएम हॅज अ विनिंग स्माईल अँड अ ग्लोईंग स्किन. ह्या पोएममध्ये जे काही वर्णन केलं आहे त्या महिलेचं, तिचा जे काही स्माईल आहे, तिचे जे हास्य आहे ते कसं तर मन जिंकणार आहे ओके. अँड ग्लोईंग स्किन, आणि स्किन कशी तर चमकदार अशी तिची स्किन आहे, त्वचा आहे. अकॉर्डिंग टू द पोएट, आणि पोएटच्या मतानुसार शी इज ब्लेस्ड विथ दीज थिंग्स. कवीचं असं म्हणणं आहे की ती काय तर तिच्याकडे या सगळ्या गोष्टींचं काय तर वरदान आहे. ब्लेस्ड म्हणजे वरदान आपण म्हणू शकतो या सगळ्या गोष्टींचं. एक विनिंग स्माईल आहे आणि एक ग्लोईंग स्किन म्हणजे चमकदार अशी त्वचा आहे. कारण काय तर शी हॅज अ पीसफुल माइंड अँड ॲन इनोसंट हार्ट. कारण तिचं जे काही माइंड आहे ते कसं तर शांत आहे ओके. अँड इनोसंट हार्ट, आणि तिचं जे काही हृदय आहे ते कसं तर इनोसंट आहे, निष्पाप आहे. शी हॅज स्पेंड हर लाईफ बिईंग अ गुड अँड काइंड पर्सन. तिने काय केलं, तिचं आयुष्य खर्च केलं किंवा तिने खर्च केलं तिचं आयुष्य कशासाठी तर बिईंग अ गुड अँड काइंड पर्सन, एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी आणि एक दयाळू व्यक्ती बनण्यासाठी. हू हॅज डन नो रॉंग, आणि तिने कुठल्या प्रकारच्या गोष्टी चुकीच्या केल्या नाहीत. शी हॅज बीन व्हर्च्युअस इन हर कंडक्ट अँड हॅज अ क्लिअर कन्सायन्स. ती कशी तर एक प्रामाणिक आहे ओके. व्हर्च्युअस म्हणजे काय तर आपण त्याला म्हणू, सदाचारी, सद्गुणी ती आहे बाय हर कंडक्ट, तिच्या वागण्यानुसार. अँड हॅज अ क्लिअर कन्सायन्स, आणि ती कशी तर एकदम कर्तव्याची जाणीव असलेली, सत्सद असलेली, विवेक अशी ती महिला आहे ओके. पुढचा जो प्रश्न आहे तो सांगतोय की इन दिस पोएम, या पोएममध्ये द पोएट ब्रिंग्स अ परफेक्ट बॅलन्स ऑफ आउटर ब्युटी अँड इनर ब्युटी. पोएटने काय केलं तर बाह्य सौंदर्य, आउटर ब्युटी म्हणजे बाह्य सौंदर्य, आणि इनर ब्युटी म्हणजे आंतरिक सौंदर्य, यांच्यामध्ये काय तर एक पूर्ण असा समतोल त्यांनी साधला आहे पोएटने. राईट अ फ्यू लाईन्स ऑन हाऊ द पोएट ब्रिंग्स दिस बॅलन्स इन हिज डिस्क्रिप्शन. तुम्हाला काय करायचं आहे, काही लाईन्स लिहायचे आणि त्यात सांगायचं, त्यातून तुम्हाला सांगायचं आहे की पोएटने कशाप्रकारे हे जे बॅलन्स आहे, हा जो समतोल आहे तो कशाप्रकारे साधलेला आहे ओके. त्याच्या वर्णनामध्ये त्यांनी लिहिलेल्या पोएममध्ये ओके. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. द पोएट क्रिएट्स बॅलन्स ऑफ आउटर ब्युटी. पोएटने काय केलं तर बॅलन्स बनवले आउटर ब्युटी आणि इनर ब्युटीमध्ये, म्हणजे समतोल त्यांनी साधला आहे. ॲट द बिगिनिंग ऑफ द पोएमच्या सुरुवातीला ही प्रेज द वुमेन्स फिजिकल फीचर्स, म्हणजे तिचं जे काही बाह्य सौंदर्य आहे त्याचं वर्णन कवी काय करतो तर सुरुवातीला करतो आहे पोएमच्या सुरुवातीला. अँड देन मूव ऑन टू ॲप्रिशिएट हर इनर ब्युटी, आणि त्यानंतर तो पुढे जातो तर तो मूव ऑन टू ॲप्रिशिएट, आणि त्यानंतर तो काय करतो तर इनर ब्युटी म्हणजे तिचं काय आंतरिक सौंदर्य आहे त्याचं ॲप्रिशिएशन करतो, त्याचं कौतुक तो करतो. सुरुवातीला फिजिकल फीचर आणि नंतर इनर ब्युटी ओके. अशा प्रकारे तो मूव होतो आहे या पूर्ण पोएममध्ये. इन द फर्स्ट स्टांजा, पहिल्या स्टांजामध्येच द पोएट फोकसेस ऑन फिजिकल ॲट्रिब्यूट ऑफ द वुमेन. तो सुरुवातीच्या पहिल्या स्टांजामध्ये काय करतो तर त्या महिलेचं जे काही बाहेरील सौंदर्य आहे, म्हणजे बाह्य सौंदर्य आहे त्याचं वर्णन तो करतो आहे, की ज्या वर्णनावर त्याचा फोकस आहे. इन द सेकंड स्टांजा, परंतु दुसऱ्या स्टांजामध्ये स्पेशली इन लास्ट 2 लाईन्स, शेवटच्या 2 लाईनमध्ये ही फोकसेस टू द वुमेन्स थॉट. त्यानंतर तो काय करतो, फोकस करतो, केंद्रित करतो स्वतःला कुठे तर त्या महिलेच्या विचारांकडे. दिस इज द फर्स्ट टाईम ही डिस्क्राईब समथिंग अदर दॅन हर आउटर ब्युटी, दॅट इज हर थॉट. म्हणजे फर्स्ट टाईम या पूर्ण पोएममध्ये सेकंड स्टांजाच्या शेवटच्या 2 लाईनमध्ये तो काय करतो तर तिच्या बाह्य सौंदर्याव्यतिरिक्त तिच्या आंतरिक इनर ब्युटीचं तो वर्णन करतो आहे, ज्यामध्ये जसं आपल्याला दिसते तिचे थॉट्स, तिच्या विचारांबद्दल तो बोलतो आहे. इन द थर्ड स्टांजा, शेवटच्या स्टांजामध्ये ही कंटिन्यूज विथ द वुमेन्स फेशियल फीचर्स, हर विनिंग स्माईल अँड हर ग्लोईंग स्किन ॲज वेल ॲज हर इनर गुडनेस. ही कंटिन्यूज विथ द वुमेन इन द थर्ड स्टांजा, तिसऱ्या स्टांजामध्ये ही कंटिन्यूज विथ द वुमेन्स फेशियल फीचर्स. त्यानंतर तिसऱ्या स्टांजामध्ये तो त्या स्त्रीच्या चेहऱ्याबद्दल वर्णन करतो आहे. हर विनिंग स्माईल, तिचं हृदय जिंकणारी स्माईल असेल, किंवा मग आणखीन हर ग्लोईंग स्किन, तिची चमकदार त्वचा, ॲज वेल ॲज त्याचबरोबर हर इनर गुडनेस,
तिचं आंतरिक चांगुलपणा. इन दिस वे द पोएट ब्रिंग्स अ परफेक्ट बॅलन्स ऑफ आउटर ब्युटी अँड इनर ब्युटी. अशा प्रकारे कवी काय करतोय तर एक परफेक्ट बॅलन्स तो बनवतोय कशामध्ये तर बाह्य सौंदर्य आणि अंतर्गत सौंदर्यामध्ये त्या स्त्रीच्या. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ब्युटी इज स्किन डीप. ओके, डू यू अग्री विथ द स्टेटमेंट. आता याचा अर्थ होतो की हे जे आहे काय म्हणतात सौंदर्य हे काय असतं तर केवळ वरवरचं असतं. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का. ऑर डू यू फील दॅट ब्युटी कम्स फ्रॉम विदिन. किंवा मग तुम्हाला असं वाटतं आहे की सौंदर्य अंतरंगातून येतं. ओके, विदिन म्हणजे अंतरंग आपण ज्याला म्हणतो आहे. एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अ फ्यू सेंटेन्स. तुमचे मत तुम्हाला काही शब्दांमध्ये काही वाक्यांमध्ये तुम्हाला मांडायचे आहेत. नो आय डू नॉट ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. हे जे स्टेटमेंट आहे त्याबद्दल मी ॲग्री नाही आहे, मला ते मान्य नाही. दॅट ब्युटी इज ओनली स्किन डीप, की असं म्हटलेलं आहे की सौंदर्य केवळ वरवरचं असतं, या वाक्याला मी सहमत नाही. इन माय ओपिनियन, माझ्या मते ब्युटी इज नॉट जस्ट अबाउट अ पर्सन्स फिजिकल ॲपियरन्स. सौंदर्य हे काय नाही तर फक्त एक पर्सनचं फिजिकल ॲपियरन्स म्हणजे जे की बाहेरील सौंदर्य आहे, की बाहेरील राहणीमान आहे, त्यालाच आपण सौंदर्य म्हणू शकत नाही. इट कम्स अबाउट द पर्सन्स हार्ट. हे कशातून येतं तर त्या व्यक्तीच्या हार्ट म्हणजे हृदयातून, ते हृदयाशी ते बिलॉन्स असतं सौंदर्य. नेचर, त्याची वागणूक असेल, संस्कृती असेल त्या व्यक्तीची. ओके, स्वभाव. अँड दिस ओनली मेक्स हिम ऑर हर दिस ओनली मेक्स हर हिम ब्युटिफुल. आणि या सर्व गोष्टीमुळेच तो काय तो किंवा ती काय असते तर सुंदर दिसते. फक्त एक फिजिकल ॲपियरन्सने किंवा बाहेरील सौंदर्याने, आउटर ब्युटीनेच आपण त्या व्यक्तीला सुंदर म्हणू शकत नाही. थर्ड हिचा पहिला प्रश्न बघा. फाइंड आउट द वर्ड्स विच आर यूज टू डिस्क्राईब द लेडी इन द पोएम. आता तुम्हाला असे वर्ड्स शोधायचे आहेत की जे काय करतात तर त्या स्त्रीचं वर्णन करता या पोएममध्ये. कुठले वर्ड्स आहेत असे तर त्यामध्ये सुरुवातीला दिसतं बघा क्लाउडलेस अँड स्टारी नाईट्स. ओके, यामध्ये सुद्धा त्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन होतं आहे. ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. आता हे ते लाईन्स ते वर्ड्स आहेत बरं का. मेलोड आईज, तिचे डोळे कसे होते तर मेलोड आईज. वेवी रॅमन ट्रेस. ओके, मेलोड म्हणजे कसे तर सॉफ्ट मधुर. ओके, त्यानंतर वेवी रॅवन ट्रेस, तिचे जे की केस आहेत ते कसे तर रॅवन काय तर एक प्रकारचा कावळा ज्याला आपण म्हणतो त्याच्यासारखे तिचे केस. लाईट अँड फेस. स्वीट अँड एक्सप्रेसिव्ह थॉट्स, चांगले स्वीट्स आणि एक्सप्रेसिव्ह, स्वतःला दाखवतील, एक्सप्रेस करतील अशा प्रकारचे थॉट्स त्याचे आहेत. ओके, बोलके ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये. प्युअर माइंड, कसं माइंड आहे तिचं तर प्युअर माइंड आहे. सॉफ्ट काम बट इलेक्ट्वेंट चिक्स अँड ब्लो. इलेक्ट्वेंट म्हणजे सुद्धा एक्सप्रेसिव्ह, बोलके. सॉफ्ट नरम, काम म्हणजे शांत असे तिचे चिक्स, गाल आणि ब्रोज आहेत, कपाळ ज्याला आपण म्हणू शकतो. विनिंग स्माइल्स, आणि मन जिंकेल अशी प्रकारची स्माईल. ग्लोईंग टिंट्स. ओके, टिंट्स म्हणजे काय तर छटा, शेड्स. त्यानंतर स्पेंड्स द डे डुईंग गुड्स. पीसफुल माइंड. हार्ट फुल ऑफ इनोसंट लव. हे ते काही शब्द आहेत जे तिला काय करतात तर इथे एक्सप्रेस करण्याचं काम करत आहेत. अंडरस्टँड, किंवा डिस्क्राईब करण्याचं काम करत आहेत. पुढचा जो प्रश्न आहे अ कॉन्ट्रॅक्शन इज अ शॉर्ट व्हर्जन ऑफ अ रिटन अँड स्पोकन फॉर्म ऑफ वर्ड. शब्दांचे जे शॉर्टन फॉर्म जो आहे त्याला काय म्हणतात कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. सिलेबल ऑर वर्ड ग्रुप्स क्रिएटेड बाय ओमिशन ऑफ इंटरनल लेटर्स. आणि सिलेबल असेल किंवा वर्ड ग्रुप आहे तो बनवला जातो काय करून तर इंटरनल लेटर्स किंवा लेटर्सला कमी करून. ओके, किंवा साऊंडला कमी करून. फाइंड आउट द इन्स्टन्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन फ्रॉम द पोएम. आता तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्शन शोधायचे आहेत. आता आन्सरमध्ये दिसतं बघा दॅट इजला आपण दॅट्स म्हणतो. दॅट इज न म्हणता दॅट्स. ओवर. ओके, कॉन्ट्रॅक्शन आहे. व्ही तिथे काढून टाकलं त्यांनी, ER लावलेलं डायरेक्टली. याला आपण कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो. शॉर्ट फॉर्म आपण म्हणतात थोडक्यामध्ये त्याला, संक्षिप्त रूप. पुढचा प्रश्न आहे बघा A4मधील पहिला प्रश्न बघा. द पोएट क्रिएट्स अन इमॅजिनरी ऑफ लाईट अँड डार्कनेस. पोएटने काय केलं तर एक इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक असं लाईट आणि डार्कनेस इथं क्रिएट केलेलं आहे. टू ब्रिंग आउट द ब्युटी ऑफ द लेडी. कशासाठी तर त्या जे काही जी महिला आहे तिचं सौंदर्य सांगण्यासाठी. फाइंड आउट द लाईन्स विथ सच इमॅजिनरीज अँड कम्प्लीट द टेबल. अशाच इमॅजिनरीज म्हणजे काल्पनिक अशा लाईन्स वापरलेल्या कवीने त्या तुम्हाला शोधायचे आहे आणि तुम्हाला दिलेला टेबल कंप्लीट करायचं आहे. आता लाईन विथ इमॅजिनरी, लाईन्स ज्यामध्ये इमॅजिनरी आहे, काल्पनिकता आहे अशी लाईन, आणि रिझन दिलेलं आहे समोर त्याचं ती वापरण्याचं. पहिलं दिलं आहे बघा अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. ही जी लाईन वापरण्यामागचं कारण काय तर टू एक्सप्रेस द ब्युटी ऑफ द आईज. काय तर तिचं डोळ्याची सुंदरता सांगण्यासाठी ही लाईन वापरलेली आहे.
दुसरी लाईन दिसते बघा जी इमॅजिनरी वापरलेली याच्यामध्ये, तर ती म्हणजे वन शेड द मोर वन रे द लेस. यामध्ये काय कशासाठी वापरलेली लाईन, तर टू स्ट्रेस द परफेक्ट बॅलन्स बिटवीन डार्कनेस ऑफ नाईट अँड ग्लेअर ऑफ डे. एक परफेक्ट बॅलन्स बनवण्यासाठी कशामध्ये, तर एक डार्कनेस म्हणजे अंधार, रात्रीचा अंधार आणि एक दिवसाची उजेड असतो थोडासा, त्याच लाईक परफेक्ट बॅलन्स बनवण्यासाठी लाईन वापरलेली आहे पोएटने. विच वेव्स इन एव्हरी रॅवंट्रेस ऑर सॉफ्टली लाईटन ओव्हर हर फेस. आता ही जे लाईनचा वापर केला तो कशासाठी केला, तर टू डिस्क्राईब द ब्युटी ऑफ हर ग्लॉसी ब्लॅक हेअर अँड हर पेल कॉम्प्लेक्शन. हे दाखवण्यासाठी ओके, जे काळे असे काळेभोर असे केस चमकदार आणि तिची पेल कॉम्प्लेक्शन म्हणजे आपण काय म्हणू शकतो गोरी त्वचा जी आहे ते सांगण्यासाठी इथे केलेला आहे या लाईनचा वापर. चेहरा कसं तर एकदम तेजस्वी असा चेहरा आहे ओके, हे सांगण्यासाठी. पुढे बघा, फाइंड आउट फ्रॉम द पोएम एक्झाम्पल्स ऑफ. आता काही फिगर्स ऑफ स्पीच दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला एक्झाम्पल शोधायचे आहेत. आता हे सुरू करण्याबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की जे काही फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहे त्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे सिमिली म्हणजे काय, त्याला कसं ओळखायचं हे सांगण्यासाठी तर तुम्हाला असं मिळून जाईल. परंतु सिमिली म्हणजे एक्झॅक्ट काय आहे, तर त्यासाठी तुम्हाला सिमिलीचा व्हिडिओ बघावा लागेल. त्याचबरोबर ॲलिट्रेशन म्हणजे काय, ॲलिट्रेशनचा व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला तो कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्याचबरोबर पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय येता असं सांगितलेलं आहे, पण तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आणखीन क्लिअर होईल की पर्सॉनिफिकेशन कसं ओळखायचं असतं पोएममध्ये ओके. नंतर अडचणी तुम्हाला येणार नाहीत. तर पहिला बघा सिमिली. आता सिमिलीचं कुठलं एक्झाम्पल याच्यात, तर शी वॉक्स इन ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज ओके. यामध्ये जे काय तर आपल्याला दिसतं वुमेन जी आहे तिची तुलना केलेली आहे कशासोबत, तर नाईटसोबत, त्या रात्रीसोबत, जी कशी तर क्लाउडलेस क्लाइम आणि स्टारी स्काईज. म्हणलं तर पूर्णतः कसं आहे तर वातावरण असं नित्र असं वातावरण आहे, कुठल्या प्रकारचे ढगं नाही आहेत याच्यामध्ये आकाशात, आणि आकाशात काय तर चांदण्या चमकत आहेत, स्टार्स चमकत आहेत, अशा प्रकारच्या रात्रीसोबत तिचं कंपॅरिझन केलेलं आहे. आणि सिमिलीमध्ये काय तर लाईक किंवा ॲज वर्ड वापरले असतात, इथे लाईक वर्ड वापरलेलं आहे म्हणजे हे एक्झाम्पल आहे सिमिलीचं ओके. सेकंड एक्झाम्पल बघा मॅटाफर. मॅटाफर तुम्हाला कुठं दिसतंय तर एक्झाम्पल आहे वेअर थॉट्स सिरिनली स्वीट एक्सप्रेस हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस. आता हे एक्झाम्पल आहे कशाचं, मेटाफरचं. याच्यामागचं कारण काय तर आपलं जसं की जे माइंड आहे, माइंडला इनडिरेक्टली कम्पेअर केलं आहे कशासोबत, तर ड्वेलिंग प्लेससोबत. त्यामुळे एक्झाम्पल झालं कशाचं तर मेटाफरचं. मेटाफर यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन बघा, तुम्हाला अडचण येणार नाही. ॲलिट्रेशन दिसतंय बघा, ॲलिट्रेशन त्यासाठी एक्झाम्पल आहे दज मेलोड टू दॅट टेंडर लाईट विच हेवन ऑफ गॉडी डे डिनाईज. आता दॅट टेंडर इथे टी साऊंड रिपीट झालेलं आहे बघा, दजचा टी, दॅट आणि टेंडरचं टी हे साऊंड रिपीट झाले टी साऊंड, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. डे डिनाईज, डी साऊंड इथे डी रिपीट झालं, त्यामुळे एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. म्हणजे इथे आपलं अशा प्रकारे आन्सर एक्झाम्पल्स देता येतील. अजून काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत, त्यासाठी तुम्हाला माझं पोएम्सवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन बघा. त्यामध्ये मी सगळं क्लिअर कट सांगितलेलं आहे की कुठले फिगर्स ऑफ स्पीच आलेले आहेत ते. पर्सॉनिफिकेशनसाठी लाईन आहे बघा, द स्माईल दॅट विन द टिन्स दॅट ग्लो बट टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. यामध्ये तुम्हाला दिसेल की पर्सॉनिफिकेशन आहे. तर पर्सॉनिफिकेशन कसं आहे तर स्माईल जे आहे त्याला काय केलं तर स्माईल हा शब्द जो आहे त्याला काय केलं तर ह्युमन क्वालिटीज दिल्या आहेत, ॲनिमेट क्वालिटीज दिल्या आहेत. कशाचं तर विनिंगच्या, जिंकण्याच्या ओके. म्हणजे समजते थोडक्यामध्ये जिंकतं कोण तर व्यक्ती, आपण क्रिकेट वगैरे खेळतो त्यात आपण जिंकतो, म्हणजे जिंकण्याची जी काही क्वालिटी आहे ती ह्युमन क्वालिटी, परंतु ती दिलेली आहे कशाला तर स्माईल या वर्डला दिलेली आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल झालं पर्सॉनिफिकेशनचं. त्यानंतर अँटिथेसिसमध्ये तुम्हाला दिसून येईल की लाईन आहे बघा, अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट ओके. काय लाईन आहे तर ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड लाईट. इथे अँटिथेसिस आहे. अँटिथेसिस म्हणजे काय तर दोन अपोजिट आयडिया ज्यावेळेस एकाच लाईनमध्ये येतात, एकाच वाक्यात येतात, त्यावेळेस ते असतं एक्झाम्पल अँटिथेसिसचं. तर याच्यामध्ये डार्क अँड ब्राईट ओके, हे एकाच लाईन आहे. ब्राईट म्हणजे उजेड आणि डार्क म्हणजे अंधार, तर हे एकाच लाईनमध्ये आले, त्यामुळे एक्झाम्पल झालं कशाचं तर अँटिथेसिसचं. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनले, ते जाऊन बघा, तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे क्लिअर होतील सर्व कन्सेप्ट्स. आता आपण बोलतोय A5 मधील क्वेश्चन आहे बघा. पहिला प्रश्न तो म्हणजे काय तर ॲप्रिशिएशन तुम्हाला याचं शी वॉक्स इन ब्युटी, आणि पॉईंट्स काही दिले आहेत ते तुम्हाला रेफर करायचे आहेत ॲप्रिशिएशनचे. तर याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ पब्लिश केलेला आहे पोएटिक ॲप्रिशिएशनवर, तुम्ही जाऊन बघू शकता. चॅनलवर जा किंवा मग लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आय बटनवर क्लिक केल्यासुद्धा तुम्हाला काय होऊन जाईल तर याची लिंक मिळून जाईल ओके. आता व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे याला मी इथे काय केलं तर स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे इथे मी त्याला अटॅच केलेलं नाही ओके. A5 मधील सेकंड प्रश्न आहे बघा, कंपोज अ पोएम
ॲटलिस्ट 4 to 6 लाईन्स ऑन ब्युटी ऑफ नेचर. तर याबद्दल तुम्ही बऱ्याचशा पोएम काय करू शकता, इंटरनेटवर पण शोधू शकता, त्यावर तुम्हाला मिळून जातील. परंतु एक आन्सर्ससाठी तुम्हाला मी देत आहे इथे, ती म्हणजे काय तर आय लाईव्ह टू ड्वेल इन फॉरेस्ट वाईल्ड. आता ही ब्युटी ऑफ नेचर यावर पोएम बनवलेली आहे. वेअर जायंट्स पाईन ट्रीज पिअर्स द स्काय, अ ब्युटी स्पॉट वेअर नेचर स्माइल्ड, अ फिटिंग प्लेस टू लाईव्ह अँड डाय. एक सुंदर अशी कविता आपण इथे बनवू शकतो अशा प्रकारे. ओके, राईट ॲटलिस्ट वन पॅरेग्राफ अँड एक्सपांड द इनहेरंट आयडिया ऑफ द सेईंग अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. आता दिलेली जी म्हण आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, एक विस्तृत असा परिच्छेद तुम्हाला लिहायचा, एक काय करायचं पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. ही जी लाईन आहे, अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय, ही काय करते, याचा अर्थ होतो की सुंदरता जी काय तर आनंद देण्याचं काम करते कायमस्वरूपी. तर एक्सपांड कशा प्रकारे पॅसेज लिहू शकतो आपण, दिस इज अ ब्युटिफुल लाईन, खूप सुंदर अशी लाईन आहे. द इनहेरंट आयडिया ऑफ दिस लाईन इज दॅट द ब्युटी ऑफ थिंग्स नेवर सीज टू एक्झिस्ट. ओके, आता ही जी म्हण आहे त्याचं जर आपण काय केलं, विस्तृत असं वर्णन केलं तर सांगता येईल की या लाईनचं की सुंदरता जी असते नेवर सीज टू एक्झिस्ट, ती काय नसते तर कधीही एक्झिस्ट करत नाही किंवा थांबत नाही. ती एक्झिस्ट होणं कधी तिथेच थांबत नाही, म्हणजे ती कायमस्वरूपी असते. इट लाईव्ज ऑन फॉर एव्हर इन आवर मेमरी अँड वी कॅन रिलिश, ती कायमस्वरूपी आपल्या मेमरीमध्ये कायमस्वरूपी ती जिवंत असते. अँड वी कॅन रिलिश इट्स स्वीटनेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिट ऑफ लाईट टाईम अँड स्पेस. आणि तिचा आपण आनंद घेऊ शकतो, तिचा सुंदरता जी आहे तिचा आपण आनंद घेऊ शकतो कधी तर लिमिट ऑफ टाईम अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिट, म्हणजे कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही तिच्यावर, कुठल्या टायमाची किंवा कुठल्या स्पेसची मर्यादा नाही, परंतु आपण त्या सुंदरतेचा आनंद घेऊ शकतो आपल्या मेमरीमध्ये सुद्धा आणि कायमस्वरूपी. इन अ वर्ल्ड फुल ऑफ ट्रबल अँड सॉरो, आणि ही जी जग जे आहे ते कसं तर पूर्णतः एक ट्रबल म्हणजे अडचणींचं आणि दुःखाचं आहे. ओके, परंतु दिस लाईन इन अ वर्ल्ड फुल ऑफ ट्रबल्स अँड सॉरो, हे जे जग आहे ते पूर्णतः कसं अडचणीचं आणि दुःखाचं आहे. द लाईन रिप्रेझेंट्स इटर्नल होप, आणि ही लाईन जी आहे ती होप म्हणजे आशेला रिप्रेझेंट करते. बिकॉज इट फ्रीज द ऑब्जेक्ट ऑफ ब्युटी फ्रॉम एनी डेट ऑफ एक्सपायरी. कारण ही काय करते तर ऑब्जेक्टला, वस्तूला काय करते, म्हणजे वस्तू कुठली तर सुंदरताला ती फ्री करते. कशापासून तर डेट ऑफ एक्सपायरीपासून, म्हणजे सुंदरता कुठल्या प्रकारची एक्सपायरी नाही हे सांगण्याचं काम या पोएममधून किंवा ह्या लाईनमधून होतं आपल्याला दिसून येतं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, A6 आपण शेवटी येतो आहे, एंडकडे येतो आहे. ब्राउज द इंटरनेट, आणि त्यावर तुम्हाला काय करायचं, डिफरंट पोएम्स तुम्हाला शोधून काढायचे आहेत ब्युटी संदर्भात. तरी तुम्ही 3 दिलेले आहेत, आणखीनही तुम्ही शोधू शकता. ओके, एंडियोमियन जी जॉन किट्सने लिहिलेली पोएम आहे. जॉन किट्सने भरपूर अशा प्रेम कविता, सुंदर कविता अशी लिहिलेल्या आहेत. टू हेलन एडगर ॲलन पो, ओ टू ब्युटी जी राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी लिहिलेली आहेत. अशा बऱ्याचशा पोएमसुद्धा आपल्याला दिसतात की ज्या सुंदरतेवर आहेत किंवा ब्युटी संदर्भात आहेत. त्यानंतर आहे बघा, बायरन नेम इज ऑफन टेकन अलॉंग विथ हिज 2 कंटेम्पररीज शेली अँड किट्स, यांच्या संदर्भात नावं एक कंटेम्पररी राईटर आहेत, म्हणजे एकाच काळात यांनी कविता लिहिल्या आहेत. तुम्हाला कॉलेजच्या स्कूलच्या लायब्ररीत जायचं आहे आणि पोएम रीड करायच्या पी बी शेली आणि जॉर्ज किटच्या. ओके, आणि त्यांच्या आयडिया समजून घ्यायच्या ॲज अ रोमॅन्टिक पोएट. आधी तुम्ही स्वतः करू शकता, तुम्हाला लायब्ररीत जावं लागेल आणि ह्या पोएम बघाव्या लागतील. ओके, आय होप तुम्हाला ह्या पोएममध्ये हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णतः समजलेला आहे. काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळायला विसरू नका. आपण सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत. आईस ब्रेकर असेल, मार्जिन क्वेश्चन असतील किंवा ब्रेनस्टॉर्मिंग असेल, या सर्व गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ओके, चला तर मग थँक्यू अँड टेक केअर.